नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ना, तो क्षण आता फायनली मालिकेमध्ये आलाय. आता इकडे अलकनंदाचा असली चेहरा विश्वंभर समोर येतोच. तर आता इकडे अलकनंदाच्या विरोधामध्ये विश्वंभर फार मोठासा निर्णय घेतो. अलकनंदानी जो काय कट रचलेला असतो ना श्रावणीला विष पाजण्याचा, तो आता इकडे विश्वंभर समोर उघड झालाय. आता इकडे विश्वंभरने अलकनंदाला तर शिक्षा दिलीच आहे आणि इकडे श्रावणीला मुलगी म्हणून स्वीकारलंय. आता इकडे विश्वंभर समोर ते सगळं कशा प्रकारात येतं, आता इकडे विश्वंभर श्रावणीला मुलगी म्हणून कसं काय स्वीकारतो, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना, अगदी शेवटपर्यंत बघा. आता आपण इकडे पाहिलं की अलकनंदानी मुद्दामच आहे ना श्रावणीला दूध दिलेलं राहतं. श्रावणी ते दूध पिऊन आहे ना मुद्दामच बेशुद्ध होऊन पडणार राहते. त्याच्या बदलीने मुद्दामच आहे ना औषध असं मिक्स केलेलं असतं. आता इकडे अलकनंदा मुद्दामच आहे ना स्वीटीला बोलवते. अलकनंदा स्वीटीला बोलवून म्हणते, स्वीटी हे घे, हे दूध आहे ना तू श्रावणीला देऊन ये. स्वीटी बोलते, अहो मी तुमच्या घरातली काही नोकरी नाही, मी असलं सगळं काय देखील एक काम अजिबात करणार नाही. आता इकडे अलकनंदा पण बोलते, ही ना जास्तच तिचे पंख झाडायला लागली, एक ना एक दिवस मला तिचे पंख कापावंच लागेल, पण मी आता काही देखील एक बोलू शकत नाही. असं म्हणून मुद्दामच आता अलकनंदा पण बोलते, अगं हे स्वीटी तू दूध जाऊन देऊन ये तिला. स्वीटी पण बोलते, मी तिला दूध जाऊन कशाला देऊ बरं, म्हणजे मी तिला का दूध देऊ, मला जर का दूध द्यायचं असेल तर मी शुभूला जाऊन देईल, मी हिला कशाला देऊ बरं, मी तुमच्या घरातली काही नोकरांनी नाही का, मी तुम्ही जे काही काम सांगाल ते काम करू बरं, मला शुभूशी लग्न करायचं याच्याकरता मी इथे आलेली आहे बरं. शुभूचे तुम्ही मला काही पण कामं सांगा ते काम करेल, पण मी हे काम अजिबात करणार नाही. आता इकडे अलकनंदा पण बोलते, त्या बिंडोक मुलीला कसं काय समजव बरं. असं म्हणून अलकनंदा पण बोलते, अगं तुला हेच कसं काय कळत नाही बरं, मुद्दामच तुला ना श्रावणीशी जवळीक वाढवायची. जर का आता तू दूध श्रावणीला जाऊन देऊन आली ना, हे श्रावणी दूध पिल्यावर ती बेशुद्ध होऊन खाली पडेल. जर का श्रावणी बेशुद्ध होऊन खाली पडली ना, ती अजिबातच जे काही पत्र लिहायचं होतं ना, जे काही भाषण देण्याकरता विश्वंभरला पत्र द्यायचं होतं ना, ते पत्र ते अजिबात देऊ शकणार नाही. म्हणजे विश्वंभर तिच्यामध्ये पुन्हा असं वादावाद निर्माण होईल. आता इकडे अलकनंदाचं ते बोलणं ऐकून स्वीटीला फार आनंद होतो. स्वीटी बोलते, वा 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 मॅडम, तुमचं डोसकं कसलं काम करतोय तुम्ही, फार मस्त असं तुमची प्लॅनिंग आहे बरं. आत्ताच मी दूध जाऊन आहे ना श्रावणीला देऊन येते. असं मग आता इकडे डायरेक्टच आहे ना स्वीटी पण ते दूध घेते श्रावणी पुढे. श्रावणी पण आहे ना तिचं काम करू लागत असते. श्रावणी बोलते, ए स्वीटी इथे का बरं आली बरं, तुझं इथे काय काम आहे बरं, नाही म्हणजे तू आत्याची वकिली ना तिच्याचकडे जा बरं, तू तिच्यावर सगळे कट करताना करते ना, मला सगळं माहिती. आता इकडे स्वीटी पण बोलते, अगं श्रावणी मला सगळं कळालंय आता, आता मी अजिबात असं काही देखील एक वागणार नाही, मी एकदम नीट वागणार आहे. मी तुझ्या बरोबर आजतवर आहे ना फार चुकीची वागले, मी तुझ्या बरोबर फार चुकीचं वागले बरं. शुभूला माझ्याशी लग्न करायचं नाहीये, मला शुभूशी पण आता काही देखील एक लग्न करायचं नाही बरं. मी तुझी माफी मागण्याकरता इथे आली होती बरं. मला तुझी आता फार अशी काळजी वाटते, तू फार कामं करते. हे घे बरं दूध, हे दूध घे, हे तू दूध पी, म्हणजे तुला डोक्याने असं शांत वाटेल आणि तू मस्तपैकी असं विचार करून लिहू शकशील. आता इकडे श्रावणी पण बोलते, ही मला दूध देते, हे मला काही देखील एक सहन होत नाही, 100% काही त्या दुधामध्ये मिक्स केलंच असेल बरं. ती वकिलीन बनून आली आहे. आता हे सगळं श्रावणीला प्रेक्षकांना कळालेलं असतं. आता इकडे श्रावणी बोलते, बरं ठीक आहे मी हे दूध पिते. असं म्हणून आता श्रावणी पण ते दूध घेते आणि मुद्दामच प्यायची अशी नकली अशी ऍक्टिंग करू लागत असते. आता इकडे स्वीटीला पण खात्री पटते, तिने ते दूध पिलंय. मॅडम 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 आपलं काम झालं, त्या श्रावणीने ना ते दूध पिलं. आता प्रेक्षकांना अलकनंदाला फार असा आनंद होतो. अलकनंदा बोलतो, काय तिने ते दूध पिलं म्हणजे आता ती बेशुद्ध होणार, ती अजिबात पत्र लिहू शकणार नाही बरं. अलकनंदाला ह्याच गोष्टीची भीती वाटत राहते. जर का श्रावणीने विश्वंभर करता पत्र लिहिलं आणि ते विश्वंभरने पत्र वाचलं, तर आता विश्वंभर त्या दोघांचं नातं परत एकदम असं नीट होऊन जाईल. जर का त्या दोघांचं नातं नीट झालं तर तिचा काही देखील एक खरं नाही. अलकनंदाच्या करता तिने सवय कट करत रचलेले राहतात. अलकनंदा बोलते, त्या दोघांचं नातं परत काही देखील एक असं घट्ट होता कामा नये, याच्याकरता मी पुरेपूर प्रयत्न करेल बरं. असं म्हणून प्रेक्षकांना तिकडे अलकनंदा पण आहे ना आता विश्वंभर पुढे जाते. अलकनंदा बोलते, विश्वंभर पुढे जाऊन माहिती ते पत्र काय ते लिहायचं होतं ना, ते पत्र लिहिलंय का तिने, म्हणजे तू ते पत्र वाचणार होता ना इकडे स्टेजवरती. आता इकडे विश्वंभर पण बोलतो, तेच ना, ती मुलगी कुठे मला हेच माहित नाही ना. आता प्रेक्षकांना इथे काय मस्त अशी श्रावणीची एंट्री होते. आता इकडे श्रावणीला बघून तर अलकनंदाची जी काय दात खिळी बसलेली राहते ना, ती एकदम पाण्यासारखी झालीच राहते. आता इकडे अलकनंदा एकटक अशी की श्रावणीकडे बघत असते. अलकनंदाला मनातनं हेच वाटत राहतं, ही श्रावणी ती आलीच कसं काय बरं, नाही म्हणजे स्वीटीने तिला तर बेशुद्धचं ती औषध दिलं होतं ना, ते दुधा बनलं तरी इथे आलीच कसं काय बरं. आता इकडे डायरेक्टच अलकनंदा पण त्या मुद्दाम स्वीटीला बोलते, तू औषध दिलं होतं का तिला. आता इकडे स्वीटी पण बोलते, हो मी तिला औषध दिलं, पण तिथे आलीच कसं काय. आता दोघांची बोलतीने एकदम अशी बंद झालेली असते. आता इकडे मुद्दामच श्रावणी येऊन बोलते त्या दोघांना, काय झालं बरं तुम्हाला, नाही म्हणजे तुम्ही मला असं पहिल्यांदा बघितल्यासारखं का बघताय बरं, तुम्ही असं सगळं काय करताय बरं. आता इकडे डायरेक्टच अलकनंदा पण बोलते, नाही म्हणजे तू इथे आलीच कसं काय बरं, नाही म्हणजे तू झोपली होती ना वरती. आता इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणी पण बोलते, मी काही देखील एक झोपली नव्हते, मला त्याने दूध आणलं होतं, ती म्हणजे हिनी स्वीटीनी मला दूध दिलं होतं. ते दूध पिऊन मला इतकी एनर्जी आली, इतकी ताकद आली, तुला काय सांगू बरं आत्या, ते दूध पिऊनच मी एवढी छान
अशी लिहू शकले. थँक यू सो मच आत्या. आता प्रेक्षकांनो ते जे काही लिहिलेले राहतात तिने ते आता ती विश्वंभरला देते. विश्वंभर पण ते आता सभेमध्ये जाऊन वाचतो. सगळ्यांना प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता विश्वंभरनी पण ते जे काय छान लिहिलेलं असतं ना ते सगळं विश्वंभरनी पण वाचलेलं असतं. आता इकडे विश्वंभरचे पण डोळे असे पाणावलेले असतात. विश्वंभर बोलतो, श्रावणी इतकी चांगली लिहू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. बरं म्हणजे ती मुलगी एवढं सगळं करू शकेल असं मला अजिबात काही देखील तिच्यावरती खात्री नव्हती. आता प्रेक्षकांना विश्वंभरचे पण एक वेळ डोळे असे पाणावलेले राहतात. आता इकडे विश्वंभर पण आहे ना मुद्दामच आहे ना श्रावणी पुढे जातो. विश्वंभर श्रावणी पुढे जाऊन बोलतो, थँक्यू सो मच श्रावणी. इतक्या वर्ष मी तुझा राग केला पण आज तू फार मस्त असं लिहिलं. आता इकडे श्रावणीला पण खूप आनंद होतो आणि इकडे अलकनंदाचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला राहतो. तिची अशी दात खिळी तर बसतेच पण ती एकदम अशी घाबरलेली पण असते. त्याचा जळफळाट पण फार असा होऊ लागत असतो. ती बोलते, यांचं नातं परत आता एकदम असं घट्ट होत चाललंय. बरं मी आताच तर प्रयत्न करत होते यांचं नातं घट्ट होऊ नये याच्याकरताच तर मी सगळे कारस्थानं केले होते. आता इकडे अलकनंदाला फार असं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे अलकनंदा पण या स्वीटीला रूम मध्ये बोलवते. अलकनंदा स्वीटीला रूम मध्ये बोलवून बोलते, हे सगळं काय झालं बरं? जर का तू तिला दूध दिलं होतं तर हे सगळं झालंच कसं काय बरं? आता प्रेक्षकांना इकडे विश्वंभरला ना फार मोठमोठ्याने आवाज येऊ लागत असता. विश्वंभर बोलतो, अलकनंदा कोणाच्या एवढ्या मोठमोठ्याने बोलते? अलकनंदाचं काय बोलणं चालू आहे बरं? असं म्हणून आता इकडे विश्वंभर पण अलकनंदाच्या खोलीच्या इथे येतो. तो विश्वंभर बघतो तर काय आता इकडे अलकनंदा स्वीटला फार नको ते बोलू लागत असते आणि अलकनंदाच्या हातामध्ये एक विषाची बॉटल असते आणि एक बेशुद्धची पण बॉटल असते. आता इकडे अलकनंदा बोलते, ही बॉटल ह्या बॉटल म्हणूनच मी दूध टाकलं होतं ते आणि हेच दूध तुला ती दिलं होतं म्हणजे ते श्रावणीला देण्याकरता. तू हे दूध श्रावणीला दिलं म्हणजे ती बेशुद्ध झालीच कसं काय नाही बरं? हे सगळं काय चाललं? प्रेक्षकांना आता इकडे विश्वंभरनी जे काय सगळं राहतं ते रंगे हात पकडलेले असतात. विश्वंभरचे डोळे एकदम उघडतात. विश्वंभर बोलतो, काय म्हणजे श्रावणी अचानक झोपली नव्हती? ते सगळीचा कट होता अलकनंदाचा. अलकनंदानेच ही सगळी डाव रचली होती. अलकनंदाची ही सगळी प्लॅनिंग होती. आता प्रेक्षकांकडे विश्वंभरला आहे ना फार मोठा असा झटका लागतो. विश्वंभर पण बोलते, फार चुकीचं झालं आहे बरं. आता इकडे विश्वंभर पण डायरेक्ट अलकनंदा पुढे जातात. विश्वंभर अलकनंदा पुढे जाऊन साळकन तिच्या कानाखाली वाजवतो. विश्वंभर अलकनंदाच्या कानाखाली वाजून बोलतो, हे सगळं काय चाललंय बरं नंदा? काय सगळं काय करायला बरं तू? तू 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 मुद्दाम हे सगळं केलं ना? तू माझी नाचक्की व्हावी याच्यासाठी हे सगळं केलं ना? म्हणजे श्रावणी ते अजिबात लिहू शकणार नाही, म्हणजे ते काही देखील एक वाचू शकणार नाही आणि आमचं नातं पुन्हा एकदा एकदम चांगलं होऊ शकणार नाही. याच्याकरताच तू हे सगळे कटकार असताना केले ना? तू फार चुकीची वागली बरं अलकनंदा. तू असं वागशील असं मला अजिबात स्वप्नात देखील काही देखील एक वाटलं नव्हतं. ते सगळं फार चुकीचं केलं आहे बरं. तुला काय गरज पडली होती बरं हे सगळं वागण्याची? हे तू फार चुकीचं केलं आहे बरं. श्रावणी माझी मुलगी आहे. तू माझ्या मुलीला माझ्यापासून तोडायचा इतक्या वर्षापासून प्रयत्न केला. तू श्रावणीला मुद्दामच दुधाबंद विष द्यायचा प्रयत्न केला. तू श्रावणीला दुधाबंद बेशुद्धचं औषध टाकलं. हे तू सगळं केलं नाही. तू फार चुकीचं केलं बरं. याच्यातलं माफी अजिबात मिळणार नाही. आता प्रेक्षकांना ते श्रावणी पण येते. आता श्रावणी जे काय त्यांचं बोलणं असतं ते सगळं ऐकलेलं असतात. इकडे श्रावणीला पण फार मोठा असा झटका लागतो. श्रावणी बोलते, आता जे काय सगळं सत्य ते आता बाबांना कळलं. तिकडे श्रावणीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. श्रावणीचा आनंद काही देखील एक गगनात मावेना असा झालेला असतो. तिथे शुभू पण असतो. शुभू बोलतो श्रावणीला, मॅडम बघा तुम्ही ज्या क्षणाची इतक्या वर्षापासून वाट बघत होता, तुम्ही वाटत होतं तुम्हाला त्या अलकनंदाचं ह्या मॅडमचं सत्य बाबांपुढे लवकरात लवकर तुमच्या आलं पाहिजे. आज हे सगळं सत्य तुमच्या बाबांपुढे आले. हे सगळं सत्य साहेबांपुढे आले. आता ते तुम्हाला जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य कळालं का बाबा? असं श्रावणी बोलते. आता प्रेक्षकांकडे विश्वंभर बोलतो, सॉरी श्रावणी मला माफ करा. इकडे विश्वंभरचे डोळे एकदम पाणावलेले असतात. ते दोघे एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात. आता हा भाग इथेच संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.